नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांबाबत देशभरामध्ये चर्चा सुरू आहे, परंतु विदेशामध्ये सुद्धा या निवडणुकांबाबत प्रचंड औत्सुक्याचं वातावरण आहे. अमेरिकी सट्टा बाजार पॉली मार्केटमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर $20 लाख सट्टा लागलेला आहे. या सट्टा बाजाराने भाजपच्या बाजूने झुकतं माप दिलेलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होईल आणि या लढतीनंतर भाजपची सत्ता येईल, अशा प्रकारचा अंदाज या सट्टा बाजाराने व्यक्त केलेला आहे. 23 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला. 16 जिल्ह्यातल्या 152 मतदारसंघांसाठी मतदान झालं. 29 एप्रिलचा जो दुसरा टप्पा आहे तो भाजपसाठी थोडासा जड आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. परंतु जनतेचा जो काही कौल आहे तो कौल EVM मध्ये बंद झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं आहे त्या मतदानानंतर सत्ता कोणाची येईल याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 152 पैकी जर 100 पेक्षा जास्त जागा मिळवण्यात भाजपला यश येतं तर या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता येणार हे निर्विवाद आहे. निवडणुकींच्या काळामध्ये फलोदी सट्टा बाजार, दिल्ली सट्टा बाजार, मुंबईचा सट्टा बाजार, या सट्टा बाजारातून जे आकडे बाहेर येतात त्याच्यावर चर्चा होतच असते. परंतु अमेरिकी सट्टा बाजारामध्ये सुद्धा भारताच्या विधानसभा निवडणुकांबाबत बेटिंग घेतलं जात आहे. विशेष चर्चा होते पॉली मार्केटची, कारण पॉली मार्केटने 2024च्या लोकसभा निवडणुकींचे जे अंदाज व्यक्त केले होते अगदी बारीक सारीक तपशिलासह, ते अंदाज अचूक ठरले आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालबाबत सुद्धा त्यांनी जे आकडे दिलेले आहेत त्याची आता जबरदस्त चर्चा होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची शक्यता 53% आहे, तृणमूल काँग्रेसच्या विजयाची शक्यता 47% आहे आणि डाव्यांच्या विजयाची शक्यता 1% आहे, असे अंदाज या सट्टा बाजारामध्ये व्यक्त करण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या डाव्यांचं देशभरामध्ये नामोनिशाण नष्ट झालं, अनेक राज्यांमध्ये ज्यांच्या खानाखुणा सुद्धा दिसत नाहीत, त्या डाव्यांवर सुद्धा 1% लोकांनी बेटिंग केलेलं आहे. भारतामध्ये बेटिंग बेकायदा आहे आणि त्याच्यामुळे पॉली मार्केटवर भारतामध्ये बंदी आहे, परंतु पॉली मार्केटची चर्चा मात्र भारतात जोरात होताना दिसते. पॉली मार्केटवर 2024च्या लोकसभा निवडणुकांचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. भाजपने ज्या प्रकारची वातावरण निर्मिती या देशामध्ये केली होती, ती वातावरण निर्मिती जर पाहिली तर हे जे अंदाज आहेत ते प्रत्यक्षात येणं अशक्यप्राय वाटत होतं. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की पॉली मार्केटने केलेली 3 भाकितं अगदी अचूक ठरलेली आहेत. पॉली मार्केटचं पहिलं भाकीत होतं भाजपला पूर्ण बहुमत सुद्धा मिळणार नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने घोषणा दिली होती, अब की बार 400 पार. अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा या घोषणेवर विश्वास ठेवत होते. छातीवर हात ठेवून सांगत होते की भाजपच्या जागांचा आकडा 400च्या पुढे निश्चितपणे जाऊ शकतो. त्यावेळी पॉली मार्केटने भाकीत केलं होतं की भाजपला स्वतःचं बहुमत सुद्धा मिळणार नाही, म्हणजे साधं बहुमत मिळणार नाही, 272चा आकडा गाठता येणार नाही. भाजपने जी वातावरण निर्मिती केली होती त्या वातावरण निर्मितीमध्ये या भाकितावर विश्वास ठेवणं, या अंदाजावर विश्वास ठेवणं अनेकांसाठी जड जाणार होतं. दुसरं भाकीत तर त्याहीपेक्षा धक्कादायक होतं. पॉली मार्केटने दुसरं भाकीत केलं होतं की NDAला 300 पेक्षा कमी जागा मिळतील आणि याच्यानंतर जे तिसरं भाकीत केलं होतं ते पहिल्या 2 भाकितांपेक्षा अत्यंत वेगळं होतं. भाजपला स्वतःचं बहुमत मिळणार नाही, NDAला 300 पेक्षा कमी जागा मिळतील, परंतु नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असं पॉली मार्केटने जाहीर केलं होतं. आणि निवडणुकीनंतर ही तिन्ही भाकितं खरी ठरल्याचं सिद्ध झालं. लोकसभा निवडणुकांचा इतका अचूक अंदाज केल्यामुळे पॉली मार्केटच्या अंदाजावर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या अंदाजावर चर्चा करावी या व्हिडिओच्या माध्यमातून अशी मला इच्छा झाली. तामिळनाडूबद्दल पॉली मार्केटचा अंदाज असा आहे की तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा द्रमुकची सत्ता येईल, रालोआचा पराभव होईल. आणि पश्चिम बंगालबद्दल पॉली मार्केटने असं भाकीत केलं आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल. पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर भाजपचे नेते भाजपच्या प्रचंड विजयाचे दावे करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि दिलीप घोष या सगळ्यांनी सांगितलं की भाजपची सत्ता निर्विवादपणे येणार आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा भर वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यावर आहे. 92.88% मतदान पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं आहे. हे जे वाढलेलं मत आहे ते हिंदूंचं मत आहे आणि या हिंदूंच्या वाढलेल्या मताचा लाभ थेट भाजपला होणार आहे, अशा प्रकारचा दावा ही मंडळी करताना दिसत आहेत. मतांचा टक्का वाढल्यामुळे भाजपचे नेते प्रचंड खुश आहेत, परंतु तृणमूल काँग्रेसचे नेते मात्र प्रचंड संतप्त झालेले आहेत. ते वारंवार दावा करतायत की मतांचा टक्का वाढला असला तरी प्रत्यक्ष मतदान मात्र कमी झालेलं आहे. तृणमूल काँग्रेसचे एक नेते आहेत महुआ मोइत्रा, वादग्रस्त नेते आहेत, कायम वादग्रस्त विधानं करत असतात. त्यांनी Xवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की मतांचा टक्का वाढलाय, मतदान मात्र कमी झालेलं आहे. बांकुरा जिल्ह्यातील औंधा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला बूथ क्रमांक 190
या बूथमध्ये लोकसभा निवडणुकीत पडलेली मतं आणि विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पडलेली मतं याची तुलना करण्याचा प्रयत्न महुआ मोइत्रा यांनी केलेला आहे. ते असं म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये या बूथमध्ये एकूण मतं होती 1012, त्यापैकी 894 मतं पडली, म्हणजे एकूण 88% मतदान झालं. विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानाच्या पूर्वी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यामुळे 190 क्रमांकाच्या बूथमध्ये पूर्वी 1012 मतं होती, ती झाली 894 मतं आणि त्याच्यापैकी 854 मतदान झालं, म्हणजे मतांचा टक्का झाला 95. त्या असं म्हणाल्या की मतांचा टक्का 88 वरून 95 वर गेला, परंतु प्रत्यक्षात मतदान कमी झालेलं आहे. एका बाजूला महुआ मोइत्रा हा दावा करतात की मतदान कमी झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला महुआ मोइत्रा असं म्हणतात की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठा संताप होता आणि त्याच्यामुळे आधी ज्या लोकांनी मतदान केलं नव्हतं ते सुद्धा घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये महुआ मोइत्रा 2 दावे करतात. पहिल्या दाव्यामध्ये ते असं म्हणतात की मतदानाचा टक्का वाढलाय, मतदान वाढलेलं नाहीये, आणि दुसऱ्या दाव्यामध्ये ते असं म्हणतात की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या बाबत लोकांच्या मनामध्ये जो संताप होता त्याच्यामुळे लोक घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं. भाजपचे नेते जो दावा करतायत की या निवडणुकीमध्ये वाढलेली जी मतं आहेत ती आमच्या पाडात पडलेली आहेत, या दाव्यामागचं कारण काय? तर ते कारण असं आहे की ममता बॅनर्जी यांना मुस्लिम भरभरून मतदान करतात, मुस्लिम रांगा लावून मतदान करतात आणि त्यांचं जे मतदान असतं ते 90-95% आसपास प्रत्येक निवडणुकीमध्ये असतं. त्यामुळे त्यांचा जो टक्का आहे तो याच्यापेक्षा वाढण्याची शक्यता अजिबातच नाहीये. हिंदू मतदान कमी करतात. हिंदूंचं जे मतदान असतं ते 65 ते 70% आसपास असतं. ते मतदान यंदाच्या निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे आणि ही जी वाढलेली मतं आहेत ती आमच्या पाड्यात पडलेली आहेत, कारण हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान केलेलं आहे असा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतांचा टक्का आजही मुस्लिम मतांपेक्षा जास्त आहे. हिंदू 65% आहेत, मुस्लिम 35% आहेत. परंतु पश्चिम बंगालमधला जो हिंदू आहे तो भाषांच्या वादामध्ये विभागलेला हिंदू आहे. तिथे बांगला अस्मिता ही हिंदू अस्मितेपेक्षा खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे व्हायचं काय, बांगला भाषिक जो मतदार आहे तो ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचा आणि उरलेला उत्तर भारतीय, बिहारी, मारवाडी, नेपाळी हा जो मतदार आहे तो मतदार भाजपकडे वळायचा. परंतु यावेळी काय झालंय, बांगला भाषिक मतदारांनी सुद्धा हिंदू म्हणून मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला पहिल्या टप्प्यात स्पष्टपणे दिसतोय. आणि हा हिंदू एकवटला त्याचं कारण ममता बॅनर्जी याच आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने इतकं पराकोटीचं मुस्लिम तुष्टीकरण पश्चिम बंगालमध्ये केलंय, त्यामुळे 2 परिणाम झाले. हिंदूंच्या लक्षात आला हा भेदभाव की मुस्लिमांना झुकतं माप दिलं जात आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे की हिंदू अक्षरशः जीव मुठीत घेऊन तिथे जगतायत. अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे की दंगली होतात आणि त्याच्यानंतर हिंदूंना एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आश्रय घ्यावा लागतो. 2021च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला जी मतं मिळाली होती ती होती 38.4%, तृणमूल काँग्रेसला 48.5% मतं होती. काँग्रेस, डावे आणि अन्य जे पक्ष आहेत किंवा अपक्ष आहेत त्यांना मिळाली होती 13% मतं. त्यामुळे तृणमूल काँग्रेसची जर 5% मतं तोडणं भाजपला शक्य होतं, ती आपल्या बाजूने वळवणं भाजपला शक्य होतं, तर या निवडणुकीमध्ये भाजपचा जो विजय आहे तो सोपा होऊन जाईल. कारण तृणमूलची 5% मतं कमी होऊन भाजपकडे येणं म्हणजे भाजपची तृणमूलच्या तुलनेमध्ये 10% मतं वाढणं. अन्य पक्षांना जी 13% मतं मिळालेली आहेत त्यामध्ये काँग्रेस आहेत, डावे आहेत. काँग्रेस आणि डाव्यांना आजही पश्चिम बंगालमधले जे हिंदू आहेत ते काही प्रमाणात मतदान करतात. ही मतं जर 2-3% भाजपकडे वळली तर भाजपला निश्चितपणे विजय मिळेल आणि भाजपला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. निवडणुकांचा पहिला टप्पा आटपलाय, दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे. भाजपचे नेते पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यासाठी अधिक मेहनत घेत आहेत, अधिक ताकद लावत आहेत, अशा प्रकारचं चित्र आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ अत्यंत गमतीदार आहे. एका मतदारसंघामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची सभा होती. दोन्ही सभास्थानांमध्ये 100 मीटरपेक्षा कमी अंतर होतं आणि त्यामुळे काय झालं, एका ठिकाणी जो आवाज आहे तो दुसऱ्या ठिकाणी जातो आणि दुसऱ्या ठिकाणी जो आवाज आहे तो भाजपच्या सभेमध्ये जातो. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. भाजपच्या सभेमध्ये जनतेचा जल्लोष आणि घोषणाबाजी इतकी जबरदस्त होती की ममता बॅनर्जी प्रचंड कातावल्या आणि त्यांची जी सभा आहे ती सभा अर्धवट सोडून त्या निघून गेल्या. ममता बॅनर्जी हे अत्यंत आक्रमक नेते आहेत आणि त्यांचा आक्रमकपणा सगळ्या देशाला ठाऊक आहे. परंतु 2026च्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये इतक्या मोठ्या संख्येने केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान हजर आहेत की ज्याच्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जो आक्रमकपणा आहे, हिंसाचार आहे, तो प्रचंड कमी झालेला आहे आणि त्यामुळे बहुधा ममता बॅनर्जी यांचा आक्रमकपणा सुद्धा प्रचंड कमी झालेला आहे.
आणि स्वतःचीच सभा सोडून जाण्याची वेळ ममता बॅनर्जी यांच्यावर आलेली आहे. त्याच्यामुळे ममता बॅनर्जी यांची मानसिकता नेमकी काय आहे ते लक्षात घ्या. निवडणुकीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक, पत्रकार, राजकीय विश्लेषक, सेफॉलॉजिस्ट आणि सट्टा बाजारवाले आपापले अंदाज व्यक्त करत असतात. यापैकी अनेक अंदाज निवडणुकीनंतर खरे ठरतात, अनेक अंदाज तोंडावर आपटतात. परंतु काही निवडणुका अशा असतात ज्याच्याबद्दल भाकीत करणं, ज्याच्याबद्दल अंदाज बांधणं खूपच कठीण असतं. 2014ची लोकसभा निवडणूक त्याच पठडीतली होती. 2019ची लोकसभा निवडणूक सुद्धा त्याच पठडीतली होती. 2014 बद्दल मी विशेष करून म्हणेल, या निवडणुकीचा अंदाज कोणालाच व्यक्त करता आला नाही. या निवडणुकीमध्ये जे निकाल लागले ते सगळ्या लोकांच्या दृष्टीने सुद्धा धक्कादायक होते. म्हणजे भाजपच्या समर्थकांच्या दृष्टीने सुद्धा आणि विरोधकांच्या दृष्टीने सुद्धा. भाजपला बहुमत मिळेल ही चर्चा सोडूनच द्या. भाजप 200 पर्यंत जाईल की नाही अशा प्रकारची चर्चा निवडणुकीच्या आधी सुरू होती. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीनंतर जे निकाल लागले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांची पाची बोटं तोंडात गेली अशा प्रकारचे निकाल होते. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा यावेळी तसाच प्रकारचं चित्र आहे. काही लोकांना अटीतटीचा संघर्ष वाटतोय. काही लोकांना असं वाटतंय की तृणमूलच्या बाजूने झुकतं माप द्यावं. काही लोकांनी भाजपला झुकतं माप दिलेलं आहे. काही लोकांनी सांगितलंय की भाजपचा प्रचंड मोठा विजय होईल. काही लोकांना सुनामी दिसते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा निकाल येतील तेव्हा निकाल खूप वेगळे असतील. तुर्तास या व्हिडिओमध्ये सांगतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट बॉक्समध्ये आपण भरभरून व्यक्त होतात, परंतु जेवढे लोक कॉमेंट करतात तेवढे लोक सुद्धा व्हिडिओ सबस्क्राईब करत नाही. तर ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओ शेअर करायला हवा, सबस्क्राईब करायला हवा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.